नागरी सुविधा नाहीत मग करवाढ कशासाठी? नागरिकांचा सवाल. सुधारित घरपट्टीच्या नोटिसांवर 1159 हरकती, सुनावणी सुरू. नगर महापालिका क्षेत्रात रस्ते, पाणी, गटारी नाहीत. अनेक भागात दिवे बंद आहेत, नागरी सुविधा मिळत नाहीत. असे असताना करवाढ का लादली जात आहे, असा सवाल अनेक नागरिकांनी सुधारित घरपट्टीच्या नोटिसीवरील हरकतीत घेतला आहे. मंगळवारी अखेर तब्बल 1559 हरकती दाखल झाल्या असून त्यावर प्रशासनाने सुनावणी सुरू केली आहे. महापालिकेने मालमत्ताधारकांना दिलेल्या सुधारित घरपट्टी नोटिसांवर मंगळवारपासून सुनावणीस सुरुवात केली. अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख, उपायुक्त अश्विनी पाटील, सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे, मालमत्ता कर अधीक्षक वाहिद मुल्ला तसेच मालमत्ता कर विभागाकडील अधिकारी यांनी सुनावणी घेतली. मंगळवारी सांगली शहरातून दाखल हरकतींपैकी 155 मालमत्ताधारकांना सुनावणीसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यापैकी 86 मालमत्ताधारक सुनावणीला उपस्थित राहिलेले. त्यांनी आपल्या हरकती मांडल्या. तसेच 28 मालमत्ताधारकांनी कर मान्य केला आहे. नागरिकांनी हरकतीमधील महापालिकेच्या कारभाराचा पंचनामा केला आहे. भागात घंटागाडी नियमित येत नाही. रस्ते, गटारी, स्वच्छता आदी मूलभूत नागरी सुविधा समाधानकारक नसतानाही घरपट्टी का वाढवली, अशा हरकती घेण्यात आल्या आहेत. पालिकेकडून नागरी सेवा मिळत नसताना वाढीव कर का भरायचा, असा सवालही नागरिकांनी हरकतीमध्ये उपस्थित केला आहे. करपात्र क्षेत्रफळ वाढले, त्यामुळे घरपट्टी वाढली, अशा अनेक तक्रारी सुनावणीत मांडल्या जात होत्या. यापूर्वी कार्पेट क्षेत्राच्या आधारे आकारणी होत असताना आत्ता बिल्टअप क्षेत्राचा विचार करण्यात आल्याने अनेक मालमत्तांचे करपात्र क्षेत्र वाढलेलं आहे. परिणामी घरपट्टीची रक्कम वाढली असल्याची तक्रार मालमत्ताधारकांनी केली आहे. महापालिका प्रशासनाने 2,08,000 मालमत्तांपैकी 1,11,919 मालमत्ताधारकांना नव्या घरपट्टीच्या नोटिसा वितरित केल्या आहेत. अनेकांना घरपट्टीत झालेली वाढ धक्कादायक वाटते आहे आणि त्यामुळे हरकती नोंदवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान काही मालमत्ताधारकांची घरपट्टी रक्कम कमीही झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.